एकादशीची तिथी ही प्रत्येक महिन्यात दोनदा येते. कृष्ण पक्षात आणि शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या विविध रूपांचे दर्शन आपल्याला होते. आषाढ महिन्यात येणारी एकादशी ही अधिक महत्त्वाची मानली जाते. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवशयनी एकादशी म्हणून ओळखले जाते. तसेच काही ठिकाणी पद्मनाभा या नावाने संबोधले जाते. महाराष्ट्रात आषाढी एकादशीचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी विठ्ठलाची ओढ असलेले वारकरी पंढरपुरात विठू माऊलीचे दर्शन घेण्यासाठी जातात. राज्यातील विविध भागातून लाखो वारकरी पायी पंढरपूरला जातात. तसेच अनेक संतांच्या पालख्या विविध ठिकाणाहून पंढरपुरात मार्गस्थ होतात. विठू नामाचा गजर, टाळ, मृदुंग वाजवत वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेतात. म्हणून जाणून घेऊया यंदा आषाढी एकादशीची तिथी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व. आषाढी एकादशी तिथी आणि शुभ मुहूर्त. हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवशयनी पद्मनाभा किंवा आषाढी एकादशी साजरी केली जाईल. यंदा आषाढी एकादशीची तिथी 17 जुलैला असणार आहे. हिंदू पंचांगानुसार एकादशीची तिथी ही 16 जुलैला रात्री 8:33 सुरू होईल, तर 17 जुलैला रात्री 9:33 संपेल. उदय तिथीनुसार आषाढी एकादशीची ही तिथी 17 जुलैला साजरी करण्यात येईल. आषाढी एकादशी शुभयोग. आषाढी एकादशीच्या दिवशी अनुराधा नक्षत्र असून सर्वार्थसिद्धी, अमृतसिद्धी योग, शुभयोग आणि शुक्लयोगाचा संयोग असणार आहे. या काळात तुम्ही धार्मिक कार्यासोबत अनेक महत्त्वाची कामे केल्याने लाभ होतील. आषाढी एकादशी व्रतपारायण. देवशयनी एकादशीचे व्रत हे 18 जुलैला दुसऱ्या दिवशी सोडले जाईल. व्रत सोडण्यासाठी शुभ वेळ ही सकाळी 5:34 पासून 8:19 पर्यंत असेल. आषाढी एकादशीचे महत्त्व. आषाढी एकादशीची तिथी संपल्यानुसार चातुर्मास सुरू होतो. या दिवसापासून पुढील 4 महिने भगवान विष्णू निद्रावस्थेत जातात. या काळात शुभ कार्य करणे वर्ज्य मानले जाते. पुराण काळानुसार श्री विष्णूंनी या दिवशी वामन अवताराचे रूप धारण करून बळीराजाला पाताळात जाण्यास सांगितले. तसेच बळीराजाला त्याच्या राज्याचे संरक्षण करण्याचे वचनही दिले. बळीराजाला दिलेले वचन पाळण्यासाठी श्री विष्णू द्वारपाल म्हणून पाताळात जातात. हा काळ आषाढी एकादशीपासून ते कार्तिक एकादशीचा मानला जातो. भगवान विष्णू आषाढी एकादशीच्या दिवशी बळीराजात जातात आणि कार्तिक एकादशीला क्षीरसागरात परततात, अशी मान्यता आहे.